कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं पालकांसाठी गंभीर इशारा दिलाय। महापालिका हद्दीतील 8 प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचं तपासणीमध्ये उघड झालंय आणि या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये असं आवाहन महापालिकेनं केलंय। सर्वाधिक 7 शाळा टिटवाळा परिसरामधल्या आहेत। मार्च महिन्यापासून शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये आणि याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं तपासणी मोहीम राबवली आहे। या मोहिमेमध्ये 8 प्राथमिक शाळा शासकीय परवानगीच्या शिवाय सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेली नाहीये आणि पालकांनी आपल्या मुलांचा ह्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांनी केलंय। महत्त्वाचं म्हणजे ह्या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे। तसंच पालिकेची ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे आणि यानंतर ही अशा शाळा निदर्शनास आल्या तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाईचा इशारा पालिकेनं दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं सर्वेक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे। आज मितीस आमच्याकडे 8 अनधिकृत शाळा आढळून आलेल्या आहेत ज्यांना शासनाची परवानगी नाही। त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडनं सर्व खुलासे प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर आम्ही त्या जाहीर केलेल्या आहेत। निवळ 8च नाही तर आतासुद्धा आमची निरंतर तपासणी चालू आहे। यानंतरसुद्धा जर काही शाळा आढळल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। त्या शाळांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या आमच्या नजीकच्या ज्या शाळा आहेत म्हणजे महापालिकेची शाळा असू दे किंवा इतर शाळा जो असेल त्या ठिकाणी समायोजन त्याचं करण्यात येईल। शाळांची यादी जी आहे ती प्रामुख्याने अप्रभाग क्षेत्रामध्ये अनधिकृत शाळांची संख्या जास्त आहे। ज्याच्यामध्ये LBS इंग्लिश स्कूल बल्ल्याणी आहे, सनराईज स्कूल बल्ल्याणी आहे, संकल्प इंग्लिश स्कूल बल्ल्याणी आहे, पूर्व प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्ल्याणी आहे म्हणजे बल्ल्याणी टिटवाळा या ठिकाणची आहे, पोलारिस कॉन्व्हेंट स्कूल बल्ल्याणी आहे, DBS इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम आहे, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम आहे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम या ठिकाणी।